अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील, येणारे संकट दूर होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 17 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, जेव्हा वेळ आणि आपली माणसं दोन्हीही एकाच वेळी त्रास देतात तेव्हा माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही तुटून जातो. आशा आणि विश्वास ठेवणे कधीच चुकीचं नसतं, फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण कोणाकडून किती आशा ठेवली पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, दुःख नेहमी मागे पाहते, चिंता इकडे तिकडे पाहते आणि विश्वास नेहमी पुढेच पाहतो. आयुष्यात इतकं काही घडून गेलंय की आता काही मोठं झालं तरीही मोठं वाटत नाही. आता भीती वाटते त्या लोकांची जे म्हणतात की माझा विश्वास तर कर, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. सल्ल्याने रस्ते नक्कीच मिळतात, पण ध्येय मात्र स्वतःच्या कष्टानेच मिळवावे लागते. तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यात आहे आणि भविष्य तुमच्या हातात आहे. जसं उकळत्या पाण्यात कधी प्रतिबिंब दिसत नाही, तर अशांत मनाला कधी समाधान दिसत नाही. शांत होऊन तर पहा, तुम्हाला तुमच्या साऱ्या समस्यांची उत्तरं मिळतील. परिस्थिती शिकवते गोष्टी ऐकणं आणि सहन करणं, नाहीतर प्रत्येक माणूस स्वतःमध्ये बादशाहच असता. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला तीच माणसं छोटी वाटू लागतात ज्यांनी मिळून त्याला त्या उंचीवर पोहोचवलं आहे. माहीत नाही हे आपलं आयुष्य पुन्हा आपल्याला मिळेल की नाही, म्हणून दुःखात, रागात, द्वेषात, नाराज असताना किंवा कोणाशी भांडण करू नये. ते आपली वेळ वाया घालू नये. आयुष्यात नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. प्रवास छोटा का असेना पण आठवणीत राहिला पाहिजे आणि रंग काळा का असेना पण तो प्रामाणिक असला पाहिजे. कधी कधी निसर्ग जाणून बुजून आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये टाकतो, जेणेकरून आपण त्या लोकांचे खरे चेहरे पाहू शकू ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. नाती रक्ताची नसतात, विश्वासाची असतात. जर विश्वास असेल तर परकेही आपले होतात आणि जर विश्वासच नसेल तर आपलेही परके बनतात. जर वाईट वेळेत कोणी जवळ येऊन हे म्हणालं की काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे, तर हे शब्दच औषध बनतात. कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय या सर्वांपासून तुम्ही जितके लांब राहाल तितकेच आनंदी आणि सुखी राहाल. आपल्या विरोधातल्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या. विश्वास ठेवा, वेळ त्याला उत्तर नक्कीच देईल. 2 क्षणाच्या रागामुळे प्रेमाने भरलेलं नातं विस्कटून जातं जेव्हा वेळ निघून जाते. पैसा अशी गोष्ट आहे, जर जवळ असेल तर परकेही आपले होतात आणि जर नसेल तर आपलेही परके होतात. पैशामध्ये खूप गरमी असते, हे सर्वात आधी तुमच्या नात्यांना जाळून राख करतात. जेव्हा एखाद्या नात्यात हट्ट आणि अहंकार येतो तेव्हा हे दोन्हीही जिंकतात, पण फक्त नातं हरवून जातं. प्रेम जर पक्क असेल तर भांडणे कितीही होऊ दे, पण नातं कधीच तुटत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 18 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, आयुष्यात चुकीची माणसंच अनेकदा योग्य धडा आपल्याला शिकवून जातात. जेव्हाही तुमच्याकडून एखादी गोष्ट हरवून घेतली जाते तेव्हा समजून जा की निसर्गाला तुम्हाला त्यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं आहे. संकटात अडकल्यावर माणसाला ग्रह दोष, वास्तुदोष, पितृदोष, शनिदोष, कालसर्पदोष
सगळे दोष दिसू लागतात, फक्त स्वतःचा दोष मात्र दिसत नाही. स्वतःला कापून जरी ठेवलं तरीही हे जग तुमच्यावर खुश होणार नाही. म्हणून तेच करा जे तुमच्या मनाला वाटतं, ज्यात तुमचा आनंद आहे. ते करू नका जे जगाला हवंय आहे. कारण जगाची आवड बदलायला वेळ लागत नाही. परिस्थितीनुसार जगाची आवड निवड बदलत असते. स्वामी म्हणतात, बाळा, जर वेळेवर वाईट सवयी बदलल्या नाही तर वाईट सवयी तुमची वेळच बदलून टाकतात. क्षणाक्षणाला सहानुभूती दाखवणारे लोक निभावण्याच्या वेळी सर्वात लांब उभे दिसतील. कोणावर प्रेम करणं जितकं सोपं आहे, त्यांच्यावर प्रेम करत राहणे तितकंच कठीण आहे. आणि हेच ते वळण आहे जिथे आपल्याला कळतं की आपल्यावर खरं प्रेम कोण करतं. जो तुमच्या आयुष्यातून जाऊन इच्छितो त्याला रस्ता द्या. जर त्याला थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर तो तुमची कधीच इज्जत करणार नाही. या जगात कोणीच कोणाचं आपलं नसतं. मेलेल्या माणसाला स्मशानात ठेवून आपलेच विचारतात की अजून किती वेळ लागेल. आपल्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तीजवळ उघडा जो वाचल्यावर तुम्हाला समजू शकेल. आठवण येते आणि आठवण काढणे या दोन्हीही वेगळ्या गोष्टी आहेत. आठवण आपण त्यांची काढतो जे आपले असतात आणि आठवण आपण त्यांना करतो जे आपल्याला आपलं समजतात. पैशाने आपण जीवनातील सर्व सुखसुविधा मिळवू शकतो, पण जीवनात आनंद फक्त चांगल्या कर्मानेच आपल्याला मिळत असते. म्हणून सदैव कर्म चांगले करा आणि सतत नामस्मरण करा. माझं ऐकाल तर एकटेच राहा. ना कोणी हट्ट करेल, ना कोणी रडवेल, ना कोणी आपलं बनवेल आणि ना कोणी सोडून जाईल आणि ना आपल्याला त्रास होईल. तुम्ही कोणासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं तरीही ते तोपर्यंतच तुमचे आहेत जोपर्यंत तुम्ही त्यांच्या कामाचे आहे. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या कामाचे उरणार नाही तेव्हा एखादी चूक करा. त्या दिवशी ते तुमचे सर्व उपकार विसरून तुम्हाला तुमची लायकी दाखवतील. आयुष्य तर सर्वांकडे आहे, पण इथे प्रत्येकजण जिवंत नाही. आयुष्य मित्रांनी मोजले जाते आणि प्रगती शत्रूंनी. बोललेले शब्द आणि निघून गेलेली वेळ, तुटलेला विश्वास हा कधीच परत येत नाही. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्यासारखं दुर्लक्ष करायला शिकाल. आयुष्यात कधीच आपल्याला समजून घेणारा मिळत नाही. जो पण मिळतो तो आपल्याला समजावून जातो. दिखावा आणि खोटं बोलून नातं बनवण्यापेक्षा खरं बोलून शत्रू बनवून घ्या. तुमच्यासोबत कधीच विश्वासघात होणार नाही. जेव्हा नाती रडवून लागतील तेव्हा दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपं आणि सुंदर आणि आनंदी आयुष्य होईल. सहनशीलता कितीही ठेवा, पण अपमान खूप विचारपूर्वक सहन केला पाहिजे. कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळताच व्याजासकट परत करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. कमेंटमध्ये भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.